कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. भाग्य बघितलं का, आपल्यापेक्षा जास्त तर डॅडींचेच पाहुणे बसले तर, आणि त्यात ते सरनोबत पण आलेत. आता त्यांना बोलवायची काय गरज होती? अगं धनु दीदी अशी काय करते ग तू? डॅडीने आपल्या अक्कासाठी एवढं चांगलं स्थळ सुचवलं तर त्यांनी बोलवले असतील त्यांचे 4 पाहुणे. आणि तुम्ही विसरलाय का, वहिनीचे वडील आहेत ते, त्या नात्याने बोलवले असतील त्यांनी. मला तर वाटतंय जेवण संपलं तर काय ह्याचं टेन्शन आलं असणार धनु दीदीला. शांत बस, आज तरी नका भांडू. चल आपण अक्काचं झालंय का बघून इकडे. चल चल चल, काम पडली. चल, मी नाही काम करणार, मी एवढे साडीवाडी नेसते. हो मामा बोला ना. काय नाही ग, ते आपल्या या घराच्या परंपरेबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं. परंपरा? हा बोला ना. आपल्या जगताप घराण्याची एक परंपरा आहे. मुलीच्या आईनं मुलीच्या लग्नात लग्न मंडपात थांबायचं नसतं. तिनं महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीला पाणी घालायचं असतं. कसं आहे, आपल्या तेजूला आई नाही ना, मग तू वहिनी म्हणून. अरे मामा, हे काय काढलं तू मधनच? तुझ्याला म्हणपण नसून कसं चालेल? ती पाहिजे ना तिथं. तुझं असलं काय करणार नाही. हे बघ सूर्या, करायचं नाही करायचं हे तुमच्या दोघांच्या हातात आहे. मी फक्त आठवण करून दिली. परत म्हणू नकोस मामानं सांगितलं नाही म्हणून. सूर्या, मी घालीन पिंडीला पाणी. पण तू सूर्या, तेजूच्या बाबतीत तिच्या आईची सगळी कर्तव्य मला पार पाडायची. मी जाईन मंदिरात. वा 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 चिरंजीव, आज शेवटी तुमच्या दोनाचे 4 हात होणार. प्रत्येक बाप या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतो बघा. आता आमच्या आयुष्यात ही गोष्ट अशा पद्धतीने येते, हरकत नाही. कुठली गोष्ट कशी मिळाली यापेक्षा मिळाली हे महत्वाचं. कसं बरोबर आहे डॅडी तुमचं. एक सांगू, लय प्रयत्न केले होते तेजूला प्रेमात पाडायचे, पण काहीच उपयोग नाही झाला. पण हा, राजकारण असो नाही तर लढाई, समोरच्याला कसं आडवं पाडायचं ना, हे तुमच्याकडनं शिकलं पाहिजे. आज तुमच्यामुळे तेजू माझी होती. चिरंजीव, तुमच्या छोट्या छोट्या इच्छा आम्ही पूर्ण करू शकलो नाही तर काय उपयोग आहे आमच्या पदाचा आणि प्रतिष्ठेचा? मी काय म्हणतो, लग्नाचेच कापड घालून ठेवा, नंतर फक्त मुंडाळा बांधल्या की झालं काम. आम्ही जरा आपल्याकडच्या पाहुण्यांचं स्वागत करतो. काही झालं तरी लग्न आपले. कसं? अगदी तुम्ही म्हणाल तस. या 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 रंभाजी, या सत्यजितराव, या या आमदार साहेब नाही आले? अरे हा, त्यांच्या निवडणुकीतल्या भरघोस यशाबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. शालिंद्रराव, जे घडलं ते विसरलो नाही होत आम्ही. तुमच्या पोरीनं मंडपातून पळून जाऊन आमच्या नावाला बट्टा लावला, आणि तरी बी आम्ही इथं आलो. जाऊ द्या बाबा, झालं गेलं, गंगेल मिळालं. आम्ही बी आमदार साहेबांच्या प्रचाराला स्वतः आलो होतो, विसरू नका. नाही परा, आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही आलात, लय बरं वाटलं. चांगलंच खड्ड्यात घातलेले दिसतंय त्या सूर्याला. नुसतं खड्ड्यातच नाही घालणार, वरून माती बी टाकणार. आपल्या दोघांचा बी दुश्मन सूर्या आज त्याच्या बहिणीसाठी कसा तडपडतो बघाच तुम्ही. म्हणजे तुम्ही आम्हाला म्हणला होता ना, आमच्या इज्जतीचा पंचनामा झाला, याचा तुम्ही काहीच बदला घेतला नाही. आज त्याचा बदला घेणार आम्ही.
आज जगाला कळेल जालिंदर निंबाळकर आणि त्याच्या जवळच्या माणसांच्या नादी गेलेल्यांचे काय दशा करतो आम्ही ते. नक्की काय करणार आहात तुम्ही? हे रंभाजी पिक्चरची स्टोरी आधी कळली तर पिक्चर बघण्यात काय मजा राहील मग. थोडी कळ काढा. या 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 मामा चला चला आलो गुरुजी. येतो जुनं. काय बी म्हणा पण सूर्याच्या बहिणीला ती आडीने लय भारी स्थळ आणलंय राव. अहो नाही तर आजकाल साखरपुडा मोडलेल्या मुलीशी कोण लग्न कर. खरं आहे तुमचं. आमच्याकडे काय बघताय? आम्ही काय लपवून ठेवलं काय त्यांना? येतील येतील. आजकाल पोरांना बी लग्नात नट्टापट्टा करायचा असतो. सूर्या अरे पाहुणं कुठं येतं? अरे काय रुसले बसलेत का काय? आणि त्यांनी काय मागितलं का नाही तर आज कबूल कर. हा रुसल्याचा मान असतो त्यांचा आज. त्यांना म्हणावं का नाही आजच्या दिवस जरा सांभाळून घ्या. बघ जरा पाहुणं येतात का लवकर. आलो. गुरुजी येतील. दाजी पण ना थांबा आता बघ तेच असतील. काय आहे ना बाई. पाहुणं अहो आवरलं का? अहो चला की. अहो मंडळी सगळी वाट बघतात. मुहूर्त चाललाय. अहो दाजी या की लवकर. भारी एवढा वेळ लावतो तू आवरान या. हा पाहुणं समीरराव. दादा दरवाजा तर उघडाच आहे. पाहुणं पाहुणं इथंच होतं ना? हा अरे कुठे गेलं मग? दादा इथं कोणच नाही. कुठे गेले? चल बाहेर बघायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.